शिरोळ तालुक्यातील घालवाड येथे सोमवारी सायंकाळी कृष्णा नदीच्या काठी काही शेतकऱ्यांना गवा दिसून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। ढवळी तालुका मिरज येथून नदी ओलांडून आलेला गवारेडा घालवाड परिसरात फिरताना नागरिकांनी पाहिला असून त्यानंतर तो मंगळवारी शिरटी गावच्या दिशेने गेला असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। या भागात प्रथमच गवा आढळून आल्यानं शिरटी, कनवाड आणि घालवाड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गवा हा वन्य प्राणी असून तो आक्रमक होऊ शकतो, त्यामुळे त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांच्याकडून केली जाते। सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी गवा नदीकाठी असलेल्या गवताळ पोटमळीत पाहिल्याचं सांगितलं असून त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर प्रसारित होतोय, त्यामुळे ही बाब अधिक गंभीर बनली आहे। आज मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी वन विभागाचे अधिकारी शिरटी परिसरात दाखल झाले। त्यांनी घटनास्थळी पाहणी करत शेतामध्ये गव्याच्या पायाचे ठसे असल्याची नोंद केली। गवा शिरटी गावच्या दिशेने गेल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाचे अधिकारी अरुण खामकर यांनी व्यक्त केला। बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार असून नागरिकांनी सावध राहावं व गव्याच्या हालचाली दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहनही केलंय। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळे।